मिरज पंचायत समितीच्या मासिक सभेत ग्रामसेवक आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले. भ्रष्ट आणि कामचुकार ग्रामसेवक यांच्यावर मोठे पाकीट घेऊन पंचायत समितीचे अधिकारी त्यांच्यावर कारवाई करत नाहीत असा आरोप सदस्य राजेंद्र माळी यांनी केला आहे. तर आणि गावात दलित वस्ती आणि अन्य विभागात ग्रामसेवकांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे. गावात कधीही ते उपस्थित नसतात, त्यामुळे ग्रामसेवकांची बैठक लावावी आणि त्याचबरोबर प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये बायोमेट्रिक पद्धत बसवण्यात यावी अशी मागणी सदस्य विनायक जाधव यांनी केली आहे. ग्रामसेवक यांच्या कार्यपद्धतीवर सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्रामसेवक सदस्यांचे म्हणणे ऐकत नाहीत, गावात वेळेवर उपस्थित राहत नाहीत आणि विचारणा केल्यास पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद कार्यालयात काम असल्याचे कारण सांगून जबाबदारी टाळत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. ग्रामसेवक तातडीने बैठक बोलावून त्यांना शिस्त लावावी, अन्यथा यापुढे एकाही अधिकाऱ्याला सोडणार नाही असा इशारा सदस्यांनी सभागृहात दिला. यावेळी सदस्य राजेंद्र माळी यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या बाबत गंभीर आरोप करत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर हप्ते पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना मिळत असल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही असा आरोप सभागृहात केला. या आरोपामुळे सभागृहात काही काळ खळबळ उडाली. वेळेत परिस्थिती सुधारली नाही तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा राजेंद्र माळी, स्नेहल पाटील, विनायक जाधव, सुजाता पाटील, सूरज मगदूम, बाळासो पाटील आणि अरविंद सकपाळ यांनी प्रशासनाला दिला. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्यावर प्रभावी नियंत्रण ठेवून त्यांच्या कामकाजात सुधारणा करण्याची मागणीही सदस्यांनी केली. महादेव माळी, सोनी पंचायत समिती गणातून मी निवडून आलेलो आहे. ह्या अगोदर ह्या संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये प्रशासक होतं आणि प्रशासनाच्या कालावधीत कोणच लोकप्रतिनिधी नसल्यामुळं थोडासा बऱ्याच अधिकाऱ्यांचा मज्जाव त्या पिरियडमध्ये झालेला आहे. विशेषतः म्हणजे ग्रामसेवक असू देत, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर असू देत, आणखी कोणी जरी अधिकारी असेल तर त्यांची निवासस्थान असतात प्रत्येक गावात. त्यांनी सोनीत म्हणजे असू देत किंवा माझं गाव सोन आहे, माझ्या गावच्या बाबांना ग्रामसेवकने गावात राहायचं आहे असा कायदा आहे. परंतु ग्रामसेवक गावात कोणच राहत नाहीत आणि ते लेखी आणून देतात सरपंचाच्या सहीनं की बाबांना मी गावात राहिला आहे म्हणून. असं चुकीचं लोकांना आजपर्यंत फसवतात. आज बऱ्याच ठिकाणी या शासनाच्या धोरणाप्रमाणे आज महिला सरपंच असतात, मागासवर्गीय महिला आमच्या सरपंच असतात, परंतु त्या जरी अशिक्षित असल्या या विभागात त्यांना कळत नसेल त्याचा गैरफायदा घेण्याचं काम हे सगळी अधिकारी लोक करतात, विशेषतः म्हणजे ग्रामसेवकांच्या बाबतीत. आज मी जिल्हा परिषद सदस्य 5 वर्ष काम केले, मी सभापती म्हणून काम केले, त्याचबरोबर लोकनियुक्त सरपंच म्हणून काम केले आणि आज मी पंचायत समितीमध्ये काम करताना या इतक्या 15 वर्षात इतक्या गंभीर बाबी असून सुद्धा या प्रशासनाने एकही ग्रामपंचायत कुठं बरखास्त केली नाही, कुठला ग्रामसेवक निलंबित केला नाही, कुठे त्यांच्यावर कारवाई केली नाही. निव्वळ जास्तीत जास्त रकमा घ्यायच्या, पैसे घ्यायचे आणि ह्यांच्या काम केलेल्या तक्रारीवर विरजण टाकायचं. स्वतः माझंच उदाहरण आहे. मी चौकशी केली आहे, शिवसाहेबांच्याकडे चौकशीचा अर्ज दिला होता आणि अर्ज दिल्यानंतर चौकशी म्हणून मला लेखी दिले. ते दोषी असलेले लेखी दिले मला. 4 माझे विषय होते, 4ही विषय त्यांना दोषी आढळले आणि लगेच 8 दिवसात त्यांना प्रमोशन, विस्तार अधिकारी म्हणून प्रमोशन दिले. हे आमच्या या जिल्हा परिषदेची पंचायत समिती करता. पण आज मी तक्रार दिली की एक जिल्हा परिषद पंचायत समितीला कुणावर तक्रार दिली की त्यांना एक स्त्रोत निर्माण होते पैसे मिळवायचं. म्हणजे आम्ही नागरिकांच्या तक्रारी मांडायच्याच नाहीत, आम्ही त्या तक्रार द्या म्हणतात. तक्रार दिली की तक्रार जाते कोणाला चौकशीला यांच्याकडे आणि तडजोड करतात, पैसे घ्यायचे आणि तक्रार मिटवायची. काही कारवाई करायची नाही. आम्ही त्याला पत्र काढले की, आम्ही त्याला नोटीस दिले की, आम्ही त्याचे इन्क्रिमेंट थांबवले की, असल्या किरकोळ बाबी सांगायच्या आमची सर्वासर्व करायची. म्हणून आज आम्ही ठोस निर्णय घेतला सभागृहात. या विषयाला 22च्या 22 आमच्या सदस्यांनी पाठिंबा दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत जर का कोणी जिल्हा परिषद पंचायत समिती जर आता पाठीशी घातलं अधिकाऱ्यांना तर थेट विभागीय आयुक्तांच्याकडे आम्ही सगळे जिल्ह्यातले सगळे आम्ही पंचायत समिती सदस्य एकत्र येऊ, जिल्हा परिषद सदस्यांना विश्वासात घेऊन एकत्र त्यांना विषय समजावून सांगू आणि आम्ही त्यांच्या तक्रारी आयुक्तांच्याकडे देणार आणि त्याचा पाठपुरावा करणार. आणि जर ह्याला नाही यश आलं तर आम्ही वेगळा उपक्रम राबवू. पण हे निश्चितपणे आम्ही प्रामाणिक काम करतोय. चुकीचा अधिकारी असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि ती करून दाखवणारच, एवढंच मी या प्रसंगी सांगतो. आजपर्यंत मी ऐकून आहे, आज प्रशासनात मी गेली जो 3 पंचवार्षिक मी ग्रामपंचायतमध्ये होतो, लोकनियुक्त सरपंच होतो. प्रत्येक वेळी ज्या तक्रारी दिली की सगळ्यात मोठी संघटनेच्या मार्फत या अधिकाऱ्यांना पैसे आणि पाकिटे पोहोचत जाऊ. त्यामुळे या सगळ्या तक्रारी थांबतात. त्यामुळे जनतेवर अन्याय होत राहतोय. किती दिवस जनता अन्याय सहन करणार? आज ग्रामसेवकांनी गावातलं एक त्यांना चांगल्या नजरेने त्यांच्याकडे बघतात. एक ग्राम विकास अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पद असते. आज ग्रामपंचायत
पंचायत अधिकारी म्हणून त्यांची पोस्टिंग आहे. कुठल्याही गावात भांडणं लावायची, विरोधी गटाचे काही सदस्य असतात त्यांच्यात एकमेकाचे गैरसमज पसरवायचे आणि त्याचा फायदाही घ्यायचा. तक्रार आली की अधिकाऱ्यांना पैसे द्यायचे आणि तक्रारी मिटवायची. आणि ही वस्तुस्थिती आहे. सगळ्यात जास्त मोठं पाकिट आज ह्या पंचायत समिती जिल्हा जात असेल तर ग्रामसेवकांच्याकडून जातं. मी विनायक अप्पासो जाधव, भारतीय जनता पार्टी कसबे डिग्रज पंचायत समिती सदस्य. आज आमच्या मिरज पंचायत समितीच्या मासिक मीटिंगमध्ये प्रशासन काळातील म्हणजे गेल्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या तालुक्यातील जे 64 गाव आहेत त्या 64 गावामध्ये दलित वस्तीमध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. तीच कामं परत दाखवण्यात तिथे आलेले आहेत. असे सर्व माझ्याकडे तक्रारी आलेल्या आहेत. त्या संदर्भात अनुसरून मी आज मासिक मीटिंगमध्ये ताबडतोब येणाऱ्या 8 दिवसात सर्व ग्रामसेवकांची मीटिंग बोलवा आणि मागच्या 5 वर्षात जिथं प्रत्येक गावामध्ये दलित वस्तीचा फंड कुठे कुठे खर्च झाला आहे, किती कामं झाल्यात, किती कामं झाली नाहीत, याचा सविस्तर अहवाल घेऊन मीटिंग त्या ठिकाणी बोलवा अशी मी मागणी केली आहे. आणि आदरणीय सभापती महोदय असतील आणि BDO साहेब असतील त्यांनी ताबडतोब माझ्या या विषयाची दखल घेऊन येणाऱ्या 8 दिवसात सर्व ग्रामसेवकांची मीटिंग बोलवण्याचं ठरवलं आहे. वास्तविक पाहता गेल्या 4 वर्षात प्रशासन काळ असल्यामुळे बऱ्याच ग्रामसेवकांच्या तक्रारी या ठिकाणी आल्या आहेत. म्हणजे तक्रार वेळेवर हजर नसणे, उगाच सांगणे पंचायत समिती जातोय, इथं विषय आहे, जिल्हा परिषदला विषय आहे, त्या ठिकाणी ते हजर नसतात, आपल्या व्यक्तिगत कामासाठी जायचं आणि खापर फोडायचं माझ्या ग्रामपंचायतीचं काम आहे म्हणून अशी गोष्ट चालणार नाही. मी सभागृहाच्या वतीने आणि सर्व सदस्यांच्या वतीने अशी विनंती BDO साहेबांना आणि सभापतींना केली आहे की ग्रामसेवकाचा सुद्धा बायोमेट्रिक झालं पाहिजे. त्यांनी आलेलं थंब झाला पाहिजे, गेल्यानंतर थंब झाला पाहिजे. आणि ज्या दिवशी कामानिमित्त बाहेर जातात त्या दिवशी हालचाल रजिस्टरमध्ये नोंद झाली पाहिजे. बाबा माझं अमुक अमुक पंचायत समिती हे काम आहे आणि मी या ठिकाणी चाललेलं आहे, माझं जिल्हा परिषदला काम आहे मी या ठिकाणी चाललेलं आहे. गैरकारभार कुठल्याही ग्रामसेवकाचा आम्ही सर्व सदस्य खपवून घेणार नाहीत. आणि त्या बाबतीत आम्ही सगळे सदस्यांचं एकमत आहे. परंतु आमची मागणी अशी आहे, संघटनेच्या नावाखाली विनाकारण कोणाला दबाव आणणं अशा गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही. विनाकारण काय तर बोगस झाले असेल आणि त्या ठिकाणी चौकशी चालू असेल आणि संघटनेचं नाव घेऊन संघटनेला बी बदनाम करू नका. आणि संघटना तुमच्यापुरती मर्यादित राहू दे, पण संघटनेचा वापर करून कोणी चुकीचं कारभार करत असेल त्याचा आम्ही कोणी सदस्य समर्थन करणार नाही.